माझं भालचंद्र मच्छिंद्र साखरे सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये व इतर जिल्ह्यामध्ये जे बाटलीबंद पेट्रोल चालू आहे ते थोडं अडचणीचं दिसतं आहे. त्यांचे जे बाटलीबंद हे योग्यच आहे, पण ज्यावेळेला रस्त्यावर महिला वर्ग आहे, वयस्कर जेंट्स आहेत, महिला आहेत, काय शाळेला जात असतात पालक वर्ग घेऊन कुठं दवाखान्याला जात असताना अचानक त्यांच्या गाडीमधलं पेट्रोल संपलेलं असतं आणि संपल्यानंतर ते त्याच परिस्थितीमध्ये कमीत कमी ते 15 ते 20 मिनटं गाडी ढकलून ज्यावेळेला पेट्रोल पंपावर जात असताना गेल्यानंतर तिथं मात्र पेट्रोल पंपवाले चालक आणि मालक तिथले जे कोण असतील ते त्यांची परिस्थिती जाणून घेत नाहीत, घेतले जात नाही. हे नियमाचं उल्लंघन होतं असं त्यांचं म्हणणं आहे. बरोबर आहे, पण अशा परिस्थितीला कुठं तर थोडा कायद्याचं उल्लंघन न होता का जे कोणी पेट्रोल संपलेलं असेल त्याचं आधार कार्ड म्हणा, पॅन कार्ड म्हणा, ड्रायव्हिंग लायसन म्हणा, त्याची परिस्थिती बघून शिने द्यायला पर्यंत जाण्यापुरतं तर त्यांना पेट्रोल द्यावं असं पेट्रोल मालकाने चालकाला मी विनंती करतो की जेणेकरून महिला वर्गाला त्रास होणार नाही. आज कुठं एखाद्या कार्यक्रमात आपण जातो, त्या कार्यक्रमात गाडी लावलेली असते, पण बाहेर आल्यानंतर पेट्रोल अचानक कमी होतं. त्या मालकाला गाडी चालकाला काय माहीतच नसते की आपल्या गाडीतले पेट्रोल संपले म्हणून. गाडीत पेट्रोल असतं आहे, पण ज्यावेळेला कार्यक्रमांना बाहेर आपण येतो, तर मग लग्न मंगल कार्यालय असेल किंवा एखादा मोठा कार्यक्रम कार्यालयात असेल, त्या कार्यक्रम गेल्यानंतर ज्यावेळेला बाहेर येतो त्यावेळेला त्याचा अचानक पेट्रोल संपला. पेट्रोल हा संपून हा जो रस्त्याने जात असताना अचानक पेट्रोल संपतं आहे आणि त्यावेळेला मग हा प्रसंग येतो. मग महिला वर्ग वनवय करत असतात, विनंती करत असतात त्या पेट्रोल चालकांना किंवा द्या असं आहे, तर ते ऐकायला तयार नसतात. तर ह्याच गोष्टीचा जरा विचार करून पेट्रोल चालकांनी त्या महिला असतील किंवा पुरुष असतील कोणी असेल त्यांना जाण्यापुरतं तर पेट्रोल द्यावं. त्यांच्याकडनं वाटलंच तर आधार कार्ड, पॅन कार्ड या गोष्टीचा त्यांनी जमा करून घ्यावं त्यांच्याकडनं. आहे असं माझं पेट्रोल पंपा चालकांना विनंती आहे की त्यांनी महिला वर्गांना हे आणि पुरुष वर्गाला जे पेट्रोल संपलेलं आहे त्याची त्यांना द्यावी ही विनंती करतो.